हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, एक 2 महिन्यापूर्वी ना मी एक व्हिडिओ टाकलेला की फायनली माझा यूट्यूब पेमेंट आला म्हणून. तर त्यावरती खूप सारे कमेंट्स आले, काही चांगल्या आल्या, काही निगेटिव्ह आल्या. तर ज्यांनी ज्यांनी चांगले कमेंट केलेले आहेत, ज्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे, त्यांचे मनापासून आभार मानते. आणि ज्यांनी काही निगेटिव्ह कमेंट केलेले आहेत ना, तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. कारण की कसं ना, व्हिडिओ पूर्ण पाहत नाही आणि सुरुवातीचं काही थोडंसं पाहायचं आणि मध्ये सोडून द्यायचं आणि मग नंतर लगेच कमेंट करून टाकायची. जवळपास 14 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीच्या मी 2च मिनिटात सांगितलेलं आहे की जो माझा पेमेंट झालेला आहे ना, तो ह्या चॅनलचा नाही, माझ्या मोटिवेशनल चॅनलचा आहे म्हणून. आणि व्हिडिओमध्ये मी प्रत्येक म्हणजे 2-3 ठिकाणी ना मी माझे जे दुसरे चॅनल आहेत तर त्यांचे स्क्रीनशॉट मी लावलेले आहेत आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी माझे चॅनल दिलेले आहेत. तर इतक्या जणांनी निगेटिव्ह कमेंट्स केलेले की नाही हे खोटं आहे, असं होऊ शकत नाही, व्ह्यूज पाहिजे तर काहीही तुम्ही टाकणार का, किंवा कॉन्टेंट नाही म्हणून काहीही का, किंवा तुम्ही सपोर्ट करत नाही, हे खोटं आहे. एक तर एक असा महानग होता की यूट्यूबवर तुम्ही काय विकले असं त्यांनी सांगितलेलं. आता युट्यूबवर विकण्यासाठी तर भरपूर आहे, पण त्या वेळेला माहितीच नाही की युट्यूबवरती काय विकू शकतो, काय करू शकतो. आणि इतकं की खूप म्हणजे इतके निगेटिव्ह कमेंट आले ना की खूपच म्हणजे मला असं वाटलं की अरे इतकं मी मोटिवेशनल व्हिडिओ बनवलेला आणि कसं ना म्हणजे सुरुवातीला सवय नसते की हे निगेटिव्ह ऐकून काही घेण्याची. ऐकायला पाहिजे खरं तर, कारण की त्याशिवाय आपल्याला आपली चुकी कळत नाही. किंवा सगळेच पॉझिटिव्ह बोलणारे असले ना तर आपण म्हणजे आपल्यातली चूक काय हे आपल्याला समजून येत नाही. पण ह्या व्हिडिओमध्ये ना मी खोटं किंवा चुकीचं असं काहीही सांगितलेलं नाही. आणि कसं माझा व्हिडिओ बनवण्याचा हा एकमेव उद्देश हाच की मोटिवेट करणं. म्हणजे मी ज्या फेजमधून गेलेले आहे त्या फेजमध्ये कोणी असेल आणि 10 जणींपैकी 100 जणींपैकी एकीनं जरी मोटिवेट होऊन यूट्यूब चालू केलं किंवा स्वतःची इन्कम येण्याची काही हे म्हणजे पद्धती अवलंबली किंवा प्रयत्न केला तर नक्कीच फायदा होणार म्हणून मी व्हिडिओ बनवलेला. आणि तसं पाहिलं तर मला आता तिसरा चॅनल मोटिवेशनचं बनवण्याची गरज नाही. ऑलरेडी माझे 2 चॅनल मॉनिटाईज आहेत. पण चला म्हटलं कसं ना थोडंसं आपण आपल्यासारख्याच मैत्रिणींना मोटिवेट करूया म्हणून. तर इतके निगेटिव्ह कमेंट्स, बाप रे बाप, मला तर इतकं असं वाईट वाटलं ना की व्ह्यूजसाठी काही पण. आणि म्हणजे काही जण तर असे की माझे 5,000 सबस्क्रायबर झालेले आहेत, मला 1 रुपया पण भेटला नाही, कसं काय भेटलं आणि काहीही. म्हणजे मला तर म्हणजे इतकं हे झालं की खूप. पण कसं ना काही कमेंट्स ना चांगल्या पण होतात. भरपूर जणांनी कॉंग्रॅच्युलेशन्स केलेलं, खूप छान व्हिडिओ आहे म्हणून सांगितलेलं, किंवा खूप महत्वाची माहिती भेटली असं सांगितलेलं. आणि बऱ्याच जणांचे जे प्रश्न होते ना तर ते सुद्धा त्यांनी सुद्धा प्रश्न विचारलेले आणि त्याचंही मी उत्तर दिलेलं आहे. आणि एकाने तर सांगितलेलं आहे, आता कसं ना आता जे नास्तिक असतात ना त्यांनाच हे असे प्रश्न येतात आणि त्यांच्याच डोक्यातल्या आळ्या अशा वळवळ करतात. तर आज किती आणि कोणते कोणते स्वामी आहेत असं एकाने सांगितलेलं आहे. तर कसं ना स्वामी कृपा काय असते, स्वामी लीला काय असते हे त्याला माहित नसेल. कदाचित तो कसं ना असेल नास्तिक, त्याला विश्वास नसेल, तर त्याने असं केलं. म्हणजे मला असं वाईट वाटलं. आणि काही जण म्हणतात की आता कसं ना आपण व्हिडिओमध्ये म्हणतो सपोर्ट करा, मदत करा, किंवा लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा असं म्हणतोच ना. आता कसं थेंबे थेंबे तळे साचे तसं हे राहतं. तर काही जणांनी असं सांगितलेलं की तुम्ही पण सपोर्ट करायचं, सर्वांनी तुम्हालाच का सपोर्ट करावं म्हणून अपेक्षा ठेवता, असं तसं. म्हणजे मला ज्यांनी लाईक केलेलं आहे त्यांना मी पण जाऊन त्यांच्या चॅनलला व्हिजिट द्यावं, लाईक करावं आणि त्यांनाही त्यांचे व्हिडिओ पाहावे. म्हणजे असे प्रत्येकाचे हे राहते. पण असं नसतं ना, कारण की प्रत्येकाचे कसे शेड्यूल वेगळा असतो. आणि म्हणजे खूप म्हणजे असं वाईट वाटतं. कसं ना हे
तुम्हाला काही चांगलं देता येत नसेल ना तर तुम्ही वाईटही देऊ नका. समोरच्या व्यक्तीकडून जे तुम्हाला घ्यायचंय तेवढं घ्या, नाही घ्यायचं ते सोडून द्या. काय गरज आहे ना उगीच हे करायचं. आणि म्हणजे एवढे निगेटिव्ह कमेंट की कसं आलं पेमेंट, मॉनिटाईजच नाहीये, असंच आहे तसंच आहे. मान्य आहे की माझा हा चॅनल अजून मॉनिटाईज झालेला नाही. काल परवाच माझे 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत पूर्ण, आणि वॉच टाइम पूर्ण व्हायला माझा थोडासा क्रायटेरिया बाकी आहे. पण मी असं सांगितलेलंच नाही की असं ठामपणे की माझ्या ह्याच चॅनलचं हे पेमेंट आहे म्हणून. मी 14 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या 2च मिनिटाला असं सांगितलेलं की माझ्या ह्या चॅनलचं नाहीये, माझ्या दुसऱ्या चॅनलचं. ही गोष्ट मी 14 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 3-4 वेळेस सांगितलेलं. तरीही म्हणजे एवढे निगेटिव्ह कमेंट्स, मला तर ना अशी कीव येते अशा नॅरो माइंडेड लोकांची. पण चला, काही असे पॉझिटिव्ह पण कमेंट्स होत्या की कसं बनवता, कॉपीराईट क्लेम येतं का, हे कुठून घेता ते कुठून घेता, किंवा एडिटिंग येत नाही, कोणाची मदत नाही, आपण एकमेकांना मदत करू, किंवा असं तसं. एक तर काकू अशा होतं, त्यांचं वय ना 64 वय आहे आणि त्यांची इच्छा होती की व्हिडिओ बनवण्याची. मला तर इतका असं आनंद झाला ना की म्हणजे कसं कोणतीही सुरुवात करायला एज मॅटर करत नाही, फक्त इच्छाशक्ती महत्वाची असते. आणि खूप छान वाटलं मला त्यांची कमेंट ऐकून, आणि छान कमेंट केलेली त्यांनी, आणि शेवटी त्यांचं वय सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं. म्हणजे कसं ना, विश्वास ठेवायला पाहिजे कोणत्याही गोष्टीवरती, आणि मेहनत करायला पाहिजे. नक्कीच आपण यशस्वी होत असतो. आणि कसं ना, ह्या ज्या मागे ओढणारे जे असतात ना, तर जास्तीत जास्त ह्या लेडीज असतात. पण कसं ना, ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी, तशातली गोष्ट. आणि खूप जणांचं असं म्हणणं आलं की खोटं बोलता, असं तसं, काहीच नाही झालं, तुमचं कसं झालं, काहीही कमेंट केलेली आहे. पण फेक नाही आहे. जरी तुम्ही कमेंट करत असाल फेक आहे म्हणून, कसं झालं किंवा होऊ शकत नाही, आम्हाला आमचे 3000 सबस्क्रायबर आहेत तरी 1 रुपयाही नाही, आमच्या चॅनलवर व्ह्यूज नाही, तुम्हाला कसं काय भेटलं, म्हणजे असं. पण काही नाही, तुम्ही व्यवस्थित जर काम करत गेलात ना तर नक्कीच सगळं काही होतं. आणि प्रयत्न करत राहायला पाहिजे आणि विश्वास ठेवायला पाहिजे. जर तुम्ही देवालाच नाकारत असाल तर देव तुम्हाला कशी साथ देईल. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतर. बाय.